नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी आता नानांच्या कपाटामधून एक फाईल काढते. त्याच्यामध्ये खरोखर मृत्यूपत्र हे ठेवलेलं असतं. तेव्हा जानकीला आठवतं, ज्या वेळेला इथे वकील साहेब म्हणतात की त्यांनी मृत्यूपत्राचं वाचन मला करायला सांगितलं होतं. तेव्हा जानकी म्हणते, पण मृत्यूपत्र कुठे आहे ते आम्हाला माहिती नाही. तेव्हा इथे वकील साहेब म्हणतात की मृत्यूपत्र नानासाहेबांच्या कपाटामध्ये आहे, मला माहिती आहे. नानासाहेबांनी मला स्वतःहून सांगितले. तेव्हा इथे जानकी आता ते मृत्यूपत्र तसंच्या तसं बाहेर घेऊन येते आणि वकील साहेबांच्या हातामध्ये देते. कारण मृत्यूपत्राबद्दल घरातील कुणालाही माहिती नसतं. फक्त ते शहाणे वकील आणि नानासाहेब या दोघांनाच माहिती असतं आणि त्यानंतरला ते ऐश्वर्याला कळलेलं असतं आणि म्हणूनच ऐश्वर्याने असा गैरफायदा करून खोटं मृत्यूपत्र हे तयार केलेलं असतं. तेव्हा इथे आता वकील साहेब म्हणत असतात की आपण आता या मृत्यूपत्राचं वाचन करूया. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, पण मला नाही वाटत की मृत्यूपत्राचं वाचन आत्ताच केलं पाहिजे. कारण नाना अजून शुद्धीवरती आलेले नाही आहेत आणि जर मृत्यूपत्र त्यांनी तयार केले तर नानांनी सुद्धा इथे असणं गरजेचं आहे ना. आणि अजून आमच्यावरती अशी वेळ आलेली नाही आहे की मृत्यूपत्राचं वाचन नाना जिवंत असतानाच व्हावं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की शर्वरी, तू सुद्धा या मृत्यूपत्राच्या वाचनासाठी इथे आलेली आहेस का? तेव्हा शर्वरी म्हणते, नाही दादा, मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी पार्लरमध्ये होते, मला वकिलांचा फोन आला होता म्हणून मी इथे आले. तेव्हा शहाणे वकील म्हणतात, हो, मीच त्यांना फोन केला होता. नानासाहेबांनी मला तुमच्या सर्व भावंडांचे नंबर दिलेले आहेत आणि मीच त्यांना फोन केला होता. मृत्यूपत्राचं वाचन असताना इथे सगळेजण हजर असणे गरजेचं आहे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, जर मृत्यूपत्राचं वाचन असताना सगळेजण भावंड इथे गरजेचे आहेत तर मग सौमित्र भाऊजी कुठे आहेत? सौमित्र भाऊजीसुद्धा नानासाहेबांचे 2 नंबर मुलगा आहेत ना, मग त्यांचंसुद्धा इथे असणं गरजेचं आहे, हो ना आई? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगदी बरोबर, सौमित्रसुद्धा इथे असणं गरजेचं आहे ना. तेव्हा इथे आता वकील साहेब म्हणत असतात, हो, मी त्यांनासुद्धा फोन केला होता, पण ते मुंबईमध्ये आहेत ना, मग ते इथे नाही आहेत, म्हणून मृत्यूपत्राचं वाचन थांबणार नाही. तेव्हा जानकी म्हणत असते, वकील साहेब, अहो असं काय बोलताय तुम्ही? तुम्हीच तर आता म्हणालात ना की सर्व मुलांचं इथे हजर असणं गरजेचं आहे, म्हणून त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे. मग मृत्यूपत्राचं वाचन होतं आहे आणि सौमित्र भाऊजी इथे नाही, असं कसं? तेव्हा जानकी म्हणते, आणि आम्हाला काही इतकी घाई नाही आहे. तोपर्यंत सौमित्र भाऊजी आणि अवंतिकासुद्धा इथे येतील आणि त्याचबरोबर नानासाहेबांनासुद्धा शुद्ध येईल. तेव्हा काय खरं काय खोटं सगळं त्यांच्यासमोरच होऊन जाईल ना, एवढी घाई काय? तेवढा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आणि मला या मृत्यूपत्राबद्दल नानांनी काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळं हे मृत्यूपत्र नानासाहेब शुद्धीवरती नसताना वाचणं मला हे पटतच नाही आहे आणि नानासाहेबांनासुद्धाही आवडणार नाही. मला असं वाटतं की या मृत्यूपत्राबद्दल आम्हाला कुणालाच काही माहिती नाही आहे. तेव्हा नाना शुद्धीवरती येऊ देत आणि मग त्यांच्यासमोर मृत्यूपत्राचं वाचन झालं तर बरं होईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, माझा या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे की नानांनी मृत्यूपत्रसुद्धा तयार करून ठेवलं असेल. मला असं वाटतं की आपण थोडा वेळ थांबायला हवं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय नाही वाटत, याच्याशी कुणाला काही घेणं देणं नाही आहे. इथे नानासाहेबांना काय वाटतं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कळतं का तुम्हाला? तुम्हाला कुणी काही विचारलं आहे का? इथे नानासाहेबांनी वकिलांना जे सांगितलं आहे तेच वकील करतायत ना. इथे ऐश्वर्या आता जोरातच हे सगळं बोलते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई, मी बरोबर बोलते आहे ना. आपण इथे फक्त नानासाहेबांचा विचार केला पाहिजे. दुसरं बाकी कुणाला काय वाटतं काय नाही यांच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. तेव्हा इथे सुमित्रा मात्र आता गप्पच बसलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तू का असं बोलतेस गं? आम्हाला असं नाही वाटत की नानासाहेबांनी जे मृत्यूपत्र तयार केले त्याचं वाचन नको व्हायला. पण आता वकील साहेब जसं म्हणाले की इथे मृत्यूपत्राचं वाचन होताना सगळ्यांनी इथे हजर असणं गरजेचं आहे. मग सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या दोघांना इथे यायला नको का? त्या दोघांनासुद्धा येऊ दे ना, त्यांच्यासमोरच इथे वाचन होईल. तेव्हा इथे आता वकील म्हणत असतात, हे तुमचं काय चाललं आहे? नानासाहेबांनी मला सांगितलं होतं, जर मी निर्णय घेण्याच्या इथे आता कंडिशनमध्ये नसलो आणि जर मी बोलण्याच्या सुद्धा किंवा काही सांगण्याच्या कंडिशनमध्ये नसलो
तर मग शहाणे वकील इथे येतील आणि या मृत्यूपत्राचं वाचन करतील असं त्यांनीच मला सांगितलंय आणि तेच मी करतोय. मग तुम्हाला नको आहे का मृत्यूपत्राचं वाचन झालेलं? तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही वकील साहेब, आम्हाला काही फरक पडत नाही, पण ह्यांनाच खूप जास्त फरक पडतो. आम्हाला काही अडचण नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही नाही, आम्हालासुद्धा मृत्यूपत्राचं वाचन होईल, त्यामुळे काही अडचण नाही आहे. पण मला असं वाटत होतं आणि ऋषिकेशसुद्धा हेच म्हणतायत की सगळ्यांनी इथे हसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय. आणि आपल्या घरावरती अजून एवढी वाईट वेळसुद्धा आलेली नाही आहे की मृत्यूपत्राचं वाचन हे लगेचच्या लगेच व्हायला हवं आहे. तेव्हा इथे आता सुमित्रा खूपच जास्त विचारात पडलेली असते. काय करावं काय नाही तिला काही कळत नसतं. तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते, मलासुद्धा अगदी हेच वाटतंय. म्हणजे एवढी घाई काय आहे ना, मृत्यूपत्राचं वाचन होईल नंतर. नाना अजून आमचे जिवंत आहेत आणि सौमित्र दादासुद्धा इथे नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, चला मग सगळ्यांना पटलंय ना आता, मग आता सगळ्यांना जो निर्णय पटलाय तसंच होईल. मृत्यूपत्राचं वाचन आपण इथे सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी आल्यानंतरच करू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला सगळ्यांना काही कळत नाही आहे का? नानासाहेबांची काय इच्छा आहे? तर त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन हे व्हायला हवं आहे. म्हणूनच इथे शहाणे वकील आलेत ना. तेव्हा सारंग म्हणतो, पण नानासाहेब आता शुद्धीवरती अजून आलेले नाही आहेत ना, मग कशाला वाचन व्हायला हवं आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग असं काय करताय तुम्ही? अहो नानांची इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे ना. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, तू का एवढी घाई करतेस मृत्यूपत्र वाचन करायला आणि तू का एवढी डेस्परेट झाली आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी घाई करते? मी कशाला काही घाई करते? फक्त मी एवढंच म्हणते तुम्हा सगळ्यांना की नानासाहेबांची जी इच्छा आहे ना ती पूर्ण व्हायला हवी, ती अपूर्ण राहायला नको. ते जर कंडिशनमध्ये नसताना ते बोलूच शकत नाही आहेत, काही सांगू शकत नाही आहेत. मग जर त्याने एक कामगिरी शहाणे वकिलांना दिले तर त्यांना ती करू द्यावी. तेव्हा जानकी म्हणते, पण कशासाठी? आम्ही सगळेजण जर नको म्हणतोय ना, तर मग तू का एवढी की घाई करतेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही, ऐश्वर्या बरोबर बोलते. म्हणजे नानासाहेबांची जर तीच इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ दे, आमची काही हरकत नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई, अहो पण एवढी घाई तर नव्हती ना. आणि तसंही नानांनी काय सांगितले काय नाही त्याबद्दल तर आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि सौमित्र भाऊजी इथे असणं गरजेचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ते बरोबर आहे गं, पण आता तो कामानिमित्त मुंबईला गेला असं म्हणतेस ना, मग आता काय करायचं? त्यालासुद्धा हे सगळं कळलं तर पाहिजे. तेव्हा इथे आता एक मार्ग निघतो, ते म्हणजे की व्हिडिओ कॉल करायचा. ऐश्वर्या म्हणते, सौमित्र भाऊजींना आपण व्हिडिओ कॉल करूया. तेव्हा वकील साहेब म्हणतात की अगदी बरोबर, तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करू शकता. तेव्हा सारंग इथे व्हिडिओ कॉल करतो. सौमित्र म्हणत असतो, काय रे सारंग, तू का मला व्हिडिओ कॉल केलायस? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सारंग म्हणतो, हो सगळं काही ठीक आहे, पण दादा इथे शहाणे वकील आलेत आणि ते म्हणत आहेत की आपल्या नानांनी मृत्यूपत्र तयार केलं आहे आणि त्याचं वाचन करण्यासाठी ते इथे आलेत. तेव्हा इथे आता सारंग जे काही सांगतो तेव्हा सौमित्र खूपच जास्त घाबरतो. सौमित्र म्हणतो की मृत्यूपत्राचं वाचन आणि आपले नाना कसे आहेत? दादा, नाना ठीक तर आहेत ना? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो सौमित्र, तू काळजी करू नकोस. अरे नाना आपले ठीक आहेत, ते अजून शुद्धीवरती आलेले नाही आहेत, पण ते शुद्धीवरती लवकरच येतील. पण शहाणे वकील म्हणत आहेत की नानांनी त्यांना इथे मृत्यूपत्राचं वाचन करायला सांगितलं होतं. मी खरं सांगतोय, मला असं काही वाटत नाही आहे, मला हे सगळं खोटं वाटतंय आणि मृत्यूपत्राबद्दल नानांनी मला काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता तूच बघ शहाणे वकील काय म्हणतायत ते. तेव्हा इथे सारंगला लॅपटॉपवरती आता फोन कनेक्ट करायला सांगतात. तेव्हा इथे सारंग सौमित्रसाठी आता लॅपटॉप बाहेर घेऊन येतो आणि सगळं कनेक्ट वगैरे करून आता ऋषिकेश सारंगला सौमित्रला इथे शहाणे वकिलांशी बोलायला सांगतो. तेव्हा शहाणे वकील म्हणत असतात की हे बघा, मला नानासाहेबांनी आधीच सांगितलं होतं मृत्यूपत्र तयार करायला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते तयारसुद्धा करण्यात आलं होतं. आणि नानासाहेबांनी मला हे देखील सांगितलं होतं की कधी काळी जर मी मृत्यूपत्राचं वाचन करण्याच्या जर मी कंडिशनमध्ये नसेल, तेवढं जर मला सुचलं नाही किंवा मी बोलू शकणार नसेल, तर तुम्ही स्वतः येऊन माझ्या कुटुंबासमोर इथे मृत्यूपत्राचं वाचन करा. आणि नानासाहेबांनी मला जे काम सांगितलं होतं ते नीतीनियमाने करण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि मी आता ते वाचन करतोय. तुम्ही नाही म्हणून तुम्हालासुद्धा इथे हजर करण्यासाठी व्हिडिओ कॉल केला आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही करा वाचन. तेव्हा शहाणे वकील आता मृत्यूपत्राचं वाचन करतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझ्या तिन्ही मुलांच्या नावे
मी माझी सगळी संपत्ती केलेली आहे. त्याचबरोबर माझ्या एक मुलीच्या नावाने सुद्धा मी संपत्ती केलेली आहे. माझा सगळ्यात लहान मुलगा सारंग याच्या नावावरती मी कंपनी सुमित्रा एंटरप्राइजेस मी त्याच्या नावाने केलेली आहे. कंपनीचा सगळा कारभार सारंग पाहील. असं म्हणाल्यानंतर इथे सारंगला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय कंपनी माझ्या नावाने केली आहे? त्याला स्वतःलाच त्याच्यावरती विश्वास बसत नाही. त्यानंतरला इथे आता कंपनी आणि घर त्याच्या नावाने झालेलं असतं. तेव्हा इथे आता शर्वरीला जो अलिबागचा फार्म हाऊस आहे आणि तिकडची जी जमीन आहे ती शर्वरीच्या नावाने केलेली असते. हे सगळं जाणून बुजून ऐश्वर्याने केलेलं असतं. तेव्हा इथे आता वकील साहेब पुढचं वाचन करतात. ते म्हणतात की सगळी शेतीचा जेवढा कारभार असेल तेवढा सौमित्र बघेल. शेती ही सौमित्राच्या नावाने होणार आहे आणि घरामधलं जे देवघर असणार आहे ते मी ऋषिकेशच्या नावाने केलेलं आहे. तर इथे आता मृत्यूपत्राचं जे वाचन केलेलं असतं ते मृत्यूपत्रच खोटं असतं, कारण ते ऐश्वर्याने तयार केलेलं असतं. त्यामुळे कंपनीचा कारभार तिने सारंगच्या नावाने मुद्दामून केलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय नानांनी हे काय मृत्यूपत्र तयार केले? म्हणजे कंपनी ही सारंगच्या नावाने केली, शेती ही सौमित्राच्या नावाने केली. मला तर हे मृत्यूपत्र खोटंच वाटते. मला हे खरं वाटत नाही आहे, कारण नानासाहेब असा निर्णय कधीच घेणार नाही. ते कधीही कंपनीचा कारभार कुणा एकाच्या नावावरती देणार नाहीत. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, ह्या मृत्यूपत्रावरती नानासाहेबांची सही आणि त्यांचा शिक्कासुद्धा आहे. हवं तर तुम्ही बघू शकता. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नाही नाही, आम्हाला असं म्हणायचं नाही आहे. आम्हाला काय नाही मिळाले म्हणून आम्ही बोलतच नाही. पण आई तुम्हीच बघा ना, इथे नानासाहेबांनी हे मृत्यूपत्र कसं तयार केलं आहे. सौमित्र भाऊजींना शेती कधीच आवडत नव्हती. नानासाहेबांनी त्यांच्या नावाने सर्व शेती केली आणि सारंग भाऊजींना शेती खूप जास्त आवडते. त्यांना शेतीचं काम दिलेलं नाही आहे आणि त्यांना कंपनीचं कारभार एवढा जमत नाही आणि त्यांच्या नावाने संपूर्ण कंपनी केली आहे. असं कसं नाना करतील ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणजे काय काय म्हणायचं काय तुम्हाला जानकी वहिनी? म्हणजे कंपनीचा कारभार सारंग बघू शकत नाही, त्यांना ते जमणार नाही, त्यांची पात्रता नाही आहे, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, कुणाला काय वाटतं कुणाला काय नाही वाटत त्याने काही फरक पडत नाही. नानासाहेबांनी जसं काही मृत्यूपत्र तयार केलं आहे तसंच होईल. मग कुणाला ते पटो नाहीतर नको पटू दे. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अनबिलिव्हेबल, म्हणजे मला हे पटतच नाही आहे. नाना असं करूच शकत नाही आणि जर हे केलं असेल तर खूप चुकीचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई हे बघा तुम्हीच एका गोष्टीचा विचार करा. आम्हाला नानांनी काही दिलेलं नाही आहे किंवा काही नावावरती केलेलं नाही आहे, म्हणून मी म्हणतच नाही आहे आम्हाला नको संपत्ती, काही फरक पडत नाही आम्हाला नाही दिलं तर. पण जी गोष्ट ज्याला प्रिय आहे ती त्याला दिलेलीच नाही आहे. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हीच म्हणायचात ना सौमित्र भाऊजींना, जर त्याने अभ्यास केला नाही तर मग नाना त्यांना शेतावरती पाठवतील. मग ते घाबरून इतका अभ्यास करायचे की ते एवढे मोठे नामवंत वकील झालेले आहेत, त्यांचा सगळीकडे बोलबाला आहे आणि अशा माणसाला त्यांनी शेती दिली. तुम्ही सांगा ते शेतावरती जाणार आहेत का? त्यांनी जर एकदा मातीत हात घातला तर ते 10 वेळा हात धुतात. आणि इथे सारंग भाऊजींना शेती किती प्रिय आहे, त्यांना शेतीचीच कामं करायला आवडतात. आजी तुम्हाला पण हे माहिती आहे ना की सौमित्र भाऊजींना शेती नाही आवडत. मग ज्याला जे प्रिय आहे ते नानासाहेबांनी कसं काय नाही दिलं? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, आणि नानासाहेबांनी असं कधीच सांगितलेलं नाही आहे की कंपनी कुणाला तरी एकट्याला देईल. आता तुम्हीच मला सांगा, जेव्हापासून मी आपल्या सुमित्रा एंटरप्राइजेसमध्ये कंपनीमध्ये काम करतो आहे, मी जीवाचं रान करतो आहे, तिथे सगळे निर्णय मी स्वतः घेतो आहे, ते सुद्धा नानांना विचारून. आणि जेव्हा जेव्हा मी चांगलं काम केलं आहे नानांनी माझं स्वतः कौतुक केलं आहे. आणि जेव्हा मी एवढं रक्ताचं पाणी करतो आहे, तिथे माझा घाम गाळतो आहे, कष्ट करतो आहे, आणि ती कंपनी सहजरित्या नानांनी इथे सारंगच्या नावाने गेली आहे. म्हणजे ती कंपनी मी उभी केली आहे, माझ्या कष्टाने उभी केली आहे, ती माझ्या नावाने नाही तर ती लगेच दान म्हणून सारंगला दिली आहे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो, दादा हे बघ मला मान्य आहे तू कंपनी व्यवस्थित सांभाळतोस, म्हणून काय मी कंपनी नाही का सांभाळू शकत? आणि नानांनी ती कंपनी माझ्या नावाने केली आहे, म्हणजे हा तो त्यांचा निर्णय आहे, तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा म्हणजे तुला सुद्धा असंच वाटते की नानांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. एक दिवस तरी सारंग तू कंपनी व्यवस्थित सांभाळू शकणार आहेस का? अरे एक दिवस मी कंपनीमध्ये नव्हतो तर तू बायकोचं ऐकून कसे निर्णय घेतले होतेस हे माहिती आहे ना तुला? किती मोठा गोंधळ घालून ठेवला होतास ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अच्छा म्हणजे ही तळमळ आहे तर तुमच्या
मनामध्ये तुमच्या मनामध्ये जी मळमळ आहे ना ती आत्ता बाहेर निघाली. मग हाच माज उतरवण्यासाठी आहे ना नानासाहेबांनी असं विल तयार केलं असं मृत्यूपत्र तयार केलं तुम्हाला काहीच देण्यात आलेलं नाही आहे म्हणून असं बोलताय ना तुम्ही. जा आता जा, तुम्हाला दिलाय ना देवारा, तिथे जाऊन आता हरी करत बसा जा. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, अगं काय बोलतेस तू, कुणासमोर बोलतेस, निदान त्याचं जरी भान ठेव, कसं बोलतेस तू. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते काही चुकीचं बोलत नाही आहे मी, हे मृत्यूपत्र नानांनी तयार केले आणि काहीतरी विचार करूनच केला असेल, म्हणूनच मी तुमच्यासारख्या 2 इन्सिक्युअर माणसांजवळ बोलते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते अगं गप्प बसा, किती बोलताय तुम्ही, किती बोलावं कुठे बोलावं याचं थोडं तरी भान ठेवा. तेव्हा इथे आजी म्हणत असते हे बघ सुमित्रा, नानासाहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र हे त्यांना हवं तसं तयार केले आणि ते कुणाला काय द्यायचं त्यांनी बरोबर विचार करून दिलाय. मग हे मृत्यूपत्र कसं लिहिलंय, का लिहिलंय याचं कुणाला पटू दे नाही तर नको पटू दे, पण नानासाहेबांची इच्छा आपण पूर्ण केलीच पाहिजे आणि मला असं वाटतंय त्या मृत्यूपत्राचा स्वीकार हा सगळ्यांनी केला पाहिजे. तेव्हा आता जानकी, तुझ्याकडे ज्या घराच्या चाव्या आहेत त्या तू ऐश्वर्याकडे दे, असं आता आजी म्हणत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते आई तू बरोबर बोलतेस, म्हणजे नानांनी जे काही लिहिलं आहे ते काहीतरी विचार करूनच लिहिलं असेल. तेव्हा जानकी, मलासुद्धा असंच वाटते की ते आता मृत्यूपत्र जसं लिहिलं आहे त्यानुसार घराच्या चाव्या आता तू ऐश्वर्याकडे दे. तेव्हा जानकी एक शब्दसुद्धा बोलत नाही, ती लगेचच चाव्या आपल्या हातामध्ये घेते आणि ऐश्वर्याकडे येते. तेव्हा ऐश्वर्या लगेच आपला हात पुढे करून उभीच असते. तेव्हा जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, गेली 10 वर्ष मी हे घर सांभाळते, गेली 10 वर्ष ह्या चाव्या माझ्याकडे आहेत, तो माझा मान आहे आणि मान आहे ना तो असा हिसकावून मिळत नाही, तो कमावा लागतो, जो मी कमवला होता. पण आता ह्या चाव्या मी तुझ्याकडे देते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी चाव्या फक्त तुला देते, पण माझं घर हिसकावण्याचा जर प्रयत्न केलास ना तर मी ते होऊ देणार नाही. मग मी माझं घर सांभाळायला अगदी सक्षम आहे. नानाशुद्धीवरती आल्यावरती काय खरं काय खोटं ते सगळ्यांसमोर येईलच. तोपर्यंत ह्या चाव्यातून निरप आणि मी माझ्या घरच्यांची काळजी घेईन, त्यांना मी काहीसुद्धा होऊ देणार नाही, कळलं तुला. असं इथे जानकी म्हणते. ऐश्वर्याच्या हातामध्ये चाव्या देताना ती तिच्या हातावरती 2-3 वेळा चांगलं ठोकते. तेव्हा इथे सारंग आता त्यांच्याकडे बघत असतो, त्याला काय खरं काय खोटं काही कळत नसतं. तेव्हा इथे आता जानकीने सडेतोड उत्तर असं ऐश्वर्याला दिलेलंच असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता आजी ऐश्वर्याला म्हणत असते पण ऐश्वर्या, एका गोष्टीचं वाईट मला खूप वाटलं, ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. म्हणजे शेती तू सौमित्रच्या नावाने केलीस, अगं त्याला शेती अजिबात आवडत नाही ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आजी, तोच तर माझा प्लॅन आहे ना, म्हणजे ज्या ठिकाणी कधीही पाऊल टाकलेलं नाही आहे ना ते मला सगळं माझ्या ताब्यामध्ये हवं आहे आणि म्हणूनच मी असं विल तयार करून घेतलं आहे. तेव्हा इथे जानकी सुमित्राला घेऊन देवघरात येते आणि म्हणते की आई, आता देवाजवळ उभ्या राहून तुम्ही सांगा की तुम्हाला कोण बरोबर वाटतंय, म्हणजे तुम्हाला ऐश्वर्या बरोबर वाटते आणि मी चुकीची वाटते का, देवासमोर सांगा. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते जोपर्यंत नाना शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हाच नाना आता शुद्धीवरती सुद्धा आलेले असतात.